ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आता आपण आज आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 30 नंबरची कंपनी असलेल्या विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यातील निष्कर्षावरून तुम्हाला त्या कंपनीत रक्कम सध्या गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होईल. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे ते कंपनीचं नाव आहे विप्रो. आणि विप्रो ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवलानुसार सुमारे 30 नंबरची कंपनी आहे. तर मित्रांनो, आज आपण ही 30व्या कंपनीचा व्हिडिओ बनवतोय. पण ह्याच्या आधी आपण ऑलरेडी 29 कंपन्यांची म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे 29 कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपण आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. तसेच मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या अशी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्यात तुम्हाला ह्या कंपनी म्हणजे ही 30 नंबरची कंपनी ह्याच्या आधीचे 29 कंपन्यांचे व्हिडिओ म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य क्रमाने व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, आता आपण विप्रो कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, 6 मुद्दे आपण हे पाहण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला म्हणजे सर्व कंपन्यांसाठी म्हणजे अभ्यास करताना सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, कोणतीही कंपनी ही आपल्या शेअर बाजाराशी रिलेटेडच असते आणि शेअर बाजाराशी रिलेटेड असल्यामुळे एकूण मार्केटची स्थिती काय आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 6 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,450 अंक या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निर्देशांक हा 52 वीक हाय अंकापासून सुमारे 1923 अंकांनी सध्या खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं एकूण मार्केट हे 52 वीक हाय अंकापासून म्हणजे 52 वीक हायपासून आज सुमारे 7.29% इतकं खाली आहे. म्हणजे बघा मित्रांनो, जेव्हा युद्धजन्य स्थिती असते तर तसेच कोरोनासारखी गंभीर महामारी होती तेव्हा आपले एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून सुमारे 50 ते 60% सुद्धा तुटलेले होते. तर आत्ता आपले मार्केट फक्त 7.29% खाली आहे. म्हणजे सध्या आपले मार्केट हे 52 वीक हायच्या आसपासच आहे. तर मित्रांनो, आता आपण
विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे विप्रो. आणि विप्रो ही कंपनी मित्रांनो IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे. मित्रांनो विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, इन्फोसिस, HCL टेक महिंद्रा, LTI माइंडट्री, पर्सिस्टंट, ऑरॅकल फिनसर्व, एमफॅसिस, कोफोर्ज, तसेच मित्रांनो हेक्झावेअर टेक. तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो आज दिनांक आहे 6 मार्च 2026 आणि आज विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 195 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर विप्रो ह्या कंपनीची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 287 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 193 रुपये. तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 513 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो विप्रो ह्या कंपनीनं 17 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी शेअरधारकांना बोनस म्हणजे 1 हा बोनस दिलेला आहे. म्हणजे त्यामुळेच विप्रो या कंपनीचा एक शेअर जिथं होता लोकांकडं त्याचे 2 शेअर झालेले आहेत, परंतु त्याची किंमत निम्मी झालेली असती. तर मित्रांनो म्हणजे त्यामुळे काय होतं की शेअरची संख्या वाढती पण किंमत कमी झाल्यामुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढत असतो. हा बोनसचा फायदा असतो. तर ह्या कंपनीनं 1 हा बोनस दिल्यामुळे 2 वर्षातील किंमत जरी रेकॉर्डवर 513 दिसत असली तरी पण ती बोनस दिल्यानंतर ती किंमत 256 अशी ग्राह्य धरावी लागेल. तर मित्रांनो म्हणजेच काय तर विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 256 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 208 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 100 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो अधिकतम म्हणजे 10 वर्षाच्याही मागे गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 2001 साली 14 रुपयाला मिळत होता. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,04,935 करोड रुपये. आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी ही सुमारे 30 नंबरची आपल्या शेअर बाजारातील कंपनी आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो विप्रो ह्या कंपनीला 2025 साली सुमारे 13,192 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली
11,135 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 11,372 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 12,237 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 10,855 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचं आपण शेअर्स घेणार म्हणजे आपण त्या कंपनीचं मालक होणार तेवढ्या भागाचं. परंतु मित्रांनो, आपण मालक व्हायचं का नाही हे ठरवण्यासाठी ऑलरेडी त्या कंपनीचे सध्या कोण मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 72.63% इतका आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 10.49% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि तो घटक हा त्या कंपनीचं पूर्ण ॲनालिसिस करूनच त्यात रक्कम गुंतवत असतो. तर त्यांनी ह्या कंपनीत 8.38% एवढे शेअर्स घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आत्ताच आपण विप्रो कंपनी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीला 2021 साली 10,855 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 13,192 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून भरघोस असा नफा झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी फक्त 256 रुपयाला मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 208 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 100 रुपयाला मिळत होता. तसेच म्हणजेच अधिकतम जर बघितलं तर 2001 साली फक्त 14 रुपयाला मिळत होता. तोच विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 195 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 256 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 208 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 100 रुपये, तसेच 2001 साली गुंतवलेले 14 रुपये आज 195 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं लाँग टर्मचा जर विचार केला तर भरघोस असा नफा दिलेला आहे. ह्या कंपनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2001 साली फक्त 14 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 195 रुपये झालेले आहेत. आणि 2001 साली ह्या कंपनीत समजा म्हणजे 14 रुपयाचे 195 रुपये झालेले आहेत. म्हणजेच जवळजवळ ह्या कंपनीनं 2001 पासून आत्तापर्यंत सुमारे 13 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2001 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता सुमारे 13 लाख रुपये झालेले आहेत. ही फक्त किमतीतील बदलाचा नफा झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यातून आपल्याला महत्त्वाचे फायदे होत असतात. ते म्हणजे डिव्हिडंड म्हणजे लाभांश, तसेच बोनस, तसेच राईट इश्यू. तर हे जर विचार केले तर तो नफ्याचं प्रमाण अजून वाढू शकतं. परंतु आपण जर डिव्हिडंडच्या बाबतीत बोलायचं झालं या कंपनीच्या, तर ह्या कंपनीनं 2025 साली 2 वेळा डिव्हिडंड दिला. एकदा 5 रुपये, एकदा 6 रुपये. म्हणजे 2025 साली सुमारे ह्या कंपनीनं पर शेअर 11 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. आणि मित्रांनो, जानेवारी 2026मध्ये ह्या कंपनीनं 6 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. साधारणपणे ही कंपनी मागील म्हणजे बऱ्याच वर्षापासून दरवर्षी डिव्हिडंड देत आहे. म्हणजे ही दरवर्षी कंपनी नफ्यात आहे. तर मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजे काय, तर लाभांश. तर मित्रांनो,
म्हणजे कंपनीला झालेल्या नफ्याचा काही हिस्सा ती कंपनी आपल्या सरप्लस अमाऊंटमध्ये ठेवते व काही रक्कम ही गुंतवणूकदारांना समान पद्धतीने वाटते. त्याला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश असे म्हणतात. तर मित्रांनो, ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 72.63%, म्हणजे अतिशय उत्तम आहे. लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 72.63% म्हणजे अतिशय उत्तम आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या एकूण मार्केट कॅपिटलमध्ये गुंतवणूकदारांचा म्हणजे प्रोमोटरचा हिस्सा सर्वात जास्त आहे आणि त्यांची रक्कम सर्वात जास्त ह्या कंपनीत अडकलेली आहे. त्यामुळे ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. ह्या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री चांगली आहे. तसेच मित्रांनो, प्रोमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने जी युद्धजन्य स्थिती तसेच मित्रांनो आर्थिक दुर्व्यवहार किंवा कोरोनासारखी स्फोटक परिस्थिती, अशा कोणत्याही कारणाने एकूण मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक, सेन्सेक्स निर्देशांक, एकूण मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा ह्या उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा काही काळासाठी खाली येत असतात. जे 52 खायपासून खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. कारण जागतिक बाजारातील मंदी ही जास्त दिवस टिकत नसते आणि ती जेव्हा सुरळीत व्हायला सुरुवात होते तेव्हा उत्तम आणि योग्य कंपन्यांचे शेअर्स हे सर्वात आधी वाढत असतात व ते नवीन 52 खाय दाखवत असतात. तर मित्रांनो, एकूण काय, तर विप्रो कंपनीत सध्या आपल्या ऐपतीनुसार 52 खायपासून ह्या कंपनीचा शेअर समजा 10% खाली आला तर आपल्या ऐपतीनुसार काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आला तर काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आला तर काही रक्कम गुंतवा. आणि मित्रांनो, ती 52 खायला ती कंपनी एकूण मार्केट सुधारल्यावर जेव्हा जाईल तेव्हा आपला प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते. म्हणजे आपल्या गुंतवणुकीचं नफ्यात रूपांतरणसुद्धा करणे गरजेचे असते. तर मित्रांनो, ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी म्हणजे टप्प्याटप्प्यानं गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमधील 16चे 16 क्रमशः व्हिडिओ तुम्ही पहा ही विनंती. भारत माता की जय.